बऱ्याच जणांना कोबी आवडत नाही, पण माझ्या घरी कोबी मात्र खूप आवडीनं खाल्ला जातो. कारण माहिती आहे, कारण मी बनवतेच तेवढी भारी अशी कोबीची भाजी. तर कोबी इथं कापून घेतलेला आहे, सोबतच तो धुवूनसुद्धा घेतलेला आहे. त्याच्यावरती भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि एक टोमॅटो चिरून घातला आहे. तेल कढईत तापलं आहे, त्यानंतर जिरे मोहरी घातल्यात, कढीपत्ता घातला आहे आणि हा चिरलेला कोबी, टोमॅटो आणि हरभऱ्याची डाळ भिजवलेली ती याच्यामध्ये घातली आणि गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि 2 ते 3 मिनटं छान हा कोबी या तेलामध्ये कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. फ्लेम जी आहे ती फास्टच ठेवलेली आहे गॅसची. 2 मिनटानंतर यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता हे छान मिक्स झालेलं आहे. तर वाफेवरतीच ही कोबीची भाजी आपण शिजवायची आहे. तर कोबीला अंगचंच भरपूर पाणी सुटतं. तर कोबी धुवून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला छान अशी वाफ देखील बसते आणि चण्याची डाळ आणि कोबी या ठिकाणी 7 ते 8 मिनटात शिजून तयार झाला आहे. वाफ द्यायची आहे त्याला 2-3 वेळा झाकण छान लावून आणि इथं गरमागरम कोबीची भाजी सोबत ही लसणाची चटणी. याचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा आणि सकाळचं नाश्त्याचं ताट तयार.